होय, कावळे आमचे पूर्वजच। नमस्कार मित्रांनो, आज सर्वपित्री अमावस्या। मुळात सर्वपित्री अमावस्या व श्राद्ध घातले की कावळ्यांनाच का खाऊ घातले जाते, यामागील मुख्य हेतू काय, तर चला आपण जाणून घेऊया। बघा, जगात प्रत्येक झाड हे प्राणवायू उत्सर्जनाचं कार्य करते, परंतु वड आणि पिंपळ ही दोन झाडं इतर झाडांपेक्षा दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायू उत्सर्जन करतात। हे आजच्या शास्त्रज्ञाने देखील मान्य केलेलं आहे। बघा, जगात प्रत्येक झाडाचे रोप हे बीज प्रक्रियेद्वारे आपण मनुष्य लावू शकतो, परंतु वड आणि पिंपळ या दोन झाडांची प्रत्यक्षरित्या रोप ही बीज प्रक्रियेने होऊ शकत नाही। बघा, ही या दोन झाडांचे केवळ कोमल अंकुर स्वरूपातील फळं ज्या वेळेला कावळे खातात, बघा यातही म्हटलं आहे केवळ कावळेच, इतर कोणताही पक्षी नाही। बघा, त्यावेळेला त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते व ज्या वेळेला कावळे जेथे विष्ठा करतात तेथेच वड आणि पिंपळ ही झाडे येतात। मुळात कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणारच नाहीत आणि व कावळ्यांचा अंडी घालण्याची वेळ म्हणजे खऱ्या अर्थाने प्रजननाची वेळ ही या महिन्यातच असते, म्हणजे खऱ्या अर्थाने भाद्रपद महिन्यातच। आणि म्हणून प्रत्येक घराघरातून सुसंस्कृत मानवानी या काळात कावळ्यांना पोषक आहार दिला तरच हे निसर्गाचं सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल। खऱ्या अर्थाने हजारो वर्षापासून आमच्या पूर्वजांनी या प्रथा चालू केलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने आमचे पूर्वज हे शास्त्रज्ञ अर्थातच सायंटिस्टच होते आणि म्हणून या खऱ्या अर्थाने निसर्गाची ही साखळी, हे निसर्गाचं रक्षण करणारे हे कावळे आमचे पूर्वजच आहेत, हे खऱ्या अर्थाने आम्ही अभिमानाने बोलू शकतो। नमस्कार। आपण बसमध्ये प्रवास करत असताना जे शहरी भागातले जे मुलं आहेत ते बसमध्ये प्रवास करत असताना आपल्या पालकांना, आपल्या आईंना, आपल्या वडिलांना, आपल्या आजोबांना सतत विचारत असतात की एखादा ब्रिज दिसला, एखादा ब्रिजवरती झाडं असतात, वडाचा असतो, पिंपळाचा असतो किंवा जर इतर कुठला असतो, तर ते सहज विचारतात का हा झाड इथं कसा काय आलेला आहे, इथं तर कोणी लावलेला नाही, इथं पाणी नसते, इथे काय नसते, तर हा झाड इथं कसा काय आलेला आहे। याचे कारणं कोणते आहेत, याचा वैज्ञानिक किंवा नैसर्गिक याचा उत्तर काय, हा शोधणं फार गरजेचं आहे। त्याच्यासाठी मुंबई साईडने जे येणारे, जे शहरी भागातनं येणारे, मुंबई ठाण्यावरनं येणारे जे पर्यटक आहेत ते वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी अशा ठिकाणी पर्यटनासाठी येतात शनिवार रविवार असे, तर त्यांना असा सहज असा बसमध्ये बसल्यावरती असे शब्द त्यांचे ऐकायला येतात। त्यावेळी झाडांवरती जाऊन, वडाच्या झाडावरती वगैरे अजून इतर कुठल्या झाडांवरती जाऊन ते फळं खातात आणि ते फळं विष्ठेच्या माध्यमातून ते जिथे बसतात, जिथं वास्तव्य करतात तिथंच ते काय करतात, विष्ठा करतात आणि त्या विष्ठेच्या माध्यमातून पाऊस आला, त्या पावसाच्या माध्यमातून तो तिथे रोप उगवला जातो। धन्यवाद। वज्रेश्वरीमध्ये मी वास्तव्य करत असताना जवळपास 5 ते 5.5 वर्ष मी नित्य नियमाने या वज्रेश्वरी अकलूलीच्या ब्रिजवरती येऊन रोज कावळ्यांना खाऊ घालत असत। याचं कारण म्हणजे इथे असलेली आमच्या पूर्वजांनी लावलेली वडाची झाडं, या झाडाच्या जवळपास जर कावळे आले तर ती कोमळ फळं खाऊन कावळे आपल्या वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली परिसरामध्ये निसर्गाचं रक्षण करणारे कावळे हे वडाची आणि पिंपळाची झाडं बऱ्याचशा ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य करतील, या उद्दिष्टाने मी या इतक्या वर्ष इथे नेहमी टाकत आले। तर गावकऱ्यांना एवढीच विनंती आहे, ज्याला वेळ भेटेल त्यांनी या वज्रेश्वरी अकलोलीच्या ब्रिजवरती येऊन कावळ्यांना खाऊ घातलं तर चांगलं सोयीचं होईल। धन्यवाद। पितृगणाय विद्महे जगतधारिणी धीमहि तन्नो पितृ
प्रचोदयात्। ॐ पितृगणाय विद्महे जगत्धारिणी धीमहि तन्नो पितरो 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 प्रचोदयात्।